पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीची झळ राष्ट्रवादीला बसू लागल्याचं पाहायला मिळत आहे। कारण ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारातून गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। चिंचवडच्या लढतीत राष्ट्रवादी एकाकी, ठाकरेंचे शिवसैनिक प्रचारातून गायब, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सारवासारव। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या नावाची घोषणा होताच ठाकरे सेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं। आता बंडखोरीचे काहीसे परिणाम दिसू लागल्याचं समोर येत आहे। कारण राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभा, प्रचार रॅली, मेळावे यात शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी दिसतच नाहीत। दुसरीकडे राहुल कलाटे मात्र शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचं सांगत आहेत। आज सर्व शिवसैनिक असतील, सगळे शिवसेनेचे आम्ही काही लोक असेल, आमच्यात एकमेकांमध्ये घरोबा आहे, एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही उभे राहतो आणि असे असताना निश्चितच शिवसैनिक नेते सगळे हे माझ्याबरोबर राहतील ना। हा केवळ कलाटे यांचा दावा आहे असं नाही। काही माजी नगरसेवक उघडपणे नाना काटे यांचा प्रचार करणार नसल्याचं सांगतायत। नक्कीच दादांच्या पाठीमागे पूर्ण विधानसभा आहे, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की माणूस म्हणून प्रत्येक जण दादांच्या पोटी सहानुभूती आहे। त्यांचं गेले 5 ते 10 वर्षामध्ये केलेलं काम आहे, त्याच्यामुळे ही जनता काम बघेल आणि त्यानुसार व्यक्तीचं निवड करेल। आदरणीय राहुल दादा हे 2019 ला सुद्धा एक लोकनेते म्हणून दादा उदयास आले आणि आता सुद्धा जनता दादांना या चिंचवड विधानसभेचा आमदार करेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी उघड बंडखोरी केली आणि त्यांना काही माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची कोंडी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी मात्र यावर अजब उत्तर दिलंय। अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वी आता कुणी माघार घेईल का याची वाट बघत होतो असं मार्मिक उत्तर देत उद्यापासून आपणच प्रचारात सहभागी होणार असल्याची सारवासारव त्यांनी केली आहे। आज त्या ठिकाणी फॉर्म माघार घेण्याची शेवटचा दिवस आहे। उद्यापासून सगळे कार्यकर्ते शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो आणि इतर ज्या संघटना वगैरे असते ते सगळे उद्यापासून महाविकास आघाडीचा उमेदवार जे आहेत नाना काटे त्यांचा प्रचार करतील। एकीकडे राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला लागलेलं ग्रहण सुटता सुटत नाहीये। त्यातच पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुद्धा 2 गट पडलेत। याचा थेट फटका नाना काटे यांना बसू शकतो। शिवसेनेचे माजी नगरसेवक थेटपणे बंडखोर राहुल कलाटे यांच्यासोबत फिरत असल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेना नक्की कुणाच्या बाजूने याचा खुलासा पक्षातल्याच ज्येष्ठ नेत्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय